आज आपण पाहणार आहोत मस्त टेस्टी हेल्दी आणि बनवायला देखील तितकीच सोपी नाश्ता रेसिपी, जी तुम्ही मुलांसाठी तर स्पेशल बनवू शकता आणि घरचे देखील हा नाश्ता तुमच्या आवडीने खातील। इतकी भारी ही नाश्त्यासाठी रेसिपी बनवून तयार होती। नमस्कार मंडळी, मी वर्षा येवले माझ्या चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते। तर आज आपण पाहणार आहोत मस्त पालक बटाटा भरवा पराठे। तुम्ही नॉर्मली पालकाचे पराठे खूप वेळेस खाल्ले असतील, बटाट्याचे पराठे खूप वेळेस खाल्ले असतील, पण कधी पालक बटाटा या पद्धतीने पराठा बनवलाय आणि खाल्लाय। खूप मस्त बनतो, खूप टेस्टी लागतो खायला आणि बनवायची पद्धत अगदी सोपी दाखवलेली आहे। बस 20 मिनिटात तुमचे ही पराठे बनवून तयार होतील आणि घाई गडबडीत तर ही नाश्त्यासाठी खूप परफेक्ट रेसिपी आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। चला मग रेसिपी बनवायला सुरुवात करूयात। तर एक वाटी भरून इथं पालकाची पानं घेतलेली आहेत। पालक स्वच्छ धुवून घेतलेला आहेत। तर अर्धी जुडी म्हणलं तरी चालेल, इथं पालकाची अर्धी जुडी घेतलेली आहे। 10-12 लसणाच्या पाकळ्या देखील घेतलेल्या आहेत आणि सोबत मी याच्यामध्ये अर्धा चमचा मीठ आणि अर्धा चमचा जिरं घालून छान मिक्सरमध्ये पालकाला फिरून घेणार आहे। एकदम फाईन अशी पालकाची पेस्ट आपल्याला इथं करून घ्यायची आहे। तर मी इथं मिक्सरमध्ये पालक फिरून घेतलेला आहे। तर आता आपण पुढची प्रोसेस करून घेऊया। तर आता आपण इथं घेऊया गव्हाचं पीठ। तर तुम्हाला पराठे किती जणांसाठी बनवायचे त्याच्या हिशोबाने इथं पालकाचं गव्हाचं पीठ घ्या। तर जी मी रेसिपी दाखवलेली आहे ती रेसिपी ना 4 माणसं मोकळ्या मनाने पराठे खातील एवढे पराठे इथं बनतील। तर इथं मी 1.5 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। तर आता आपण गव्हाच्या पिठामध्ये थोडंसं मीठ घालून घेणार आहोत आणि सोबतच 1 चमचाभर कुकिंग ऑइल घालून घेणार आहोत। आणि लक्षात ठेवायचं, आपण पालक देखील मिक्सरमध्ये फिरवताना मीठ घातलेलं होतं, तर थोडंसं मीठ हिशोबाने टाकायचं आहे। मीठ आणि ऑइल पहिलं तेलात मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर जी पालकाची आपण पेस्ट करून घेतलेली होती ती पेस्ट घालून घ्यायची आहे। आणि नॉर्मली जसं आपण चपात्याला पीठ मळून घेतो त्या पद्धतीने इथं पीठ मळून घ्यायचं आहे। मस्त जार धुवून, मिक्सरचं जार धुवून पाणी घालून घ्यायचं आहे आणि जसं नॉर्मली आपण आपल्या नॉर्मली चपात्याला पीठ मळतो त्याच पद्धतीने इथं आपण पीठ मळून घेऊया। तर मी इथं पीठ मळून घेतलेलं आहे। तुम्ही पाहू शकता नॉर्मली चपात्याला मळतो तसंच मळून घेतलेलं आहे। तर आता आपण इथं बटाट्याचं बॅटर तयार करून घेऊया पराठ्यामध्ये भरण्यासाठी। तर इथं मी अर्धा किलो बटाटे शिजवून घेतलेले आहेत। तर बटाटे शिजल्यानंतर साली काढून घेतलेले आहेत। आता चवीनुसार मीठ, थोडंसं लाल तिखट, हळद पावडर आणि अर्धा चमचा जिरे, थोडीशी कोथिंबीर इथं बटाट्यामध्ये घालून घेतलेली आहे। तुम्हाला हवं असेल तर थोडीशी लसणाची अद्रकची पेस्ट आणि बारीक कट करून कांदा देखील वापरू शकता, पण मी हे पराठे मुलांना बनवत आहे त्याच्यासाठी कांदा वगैरे काहीच घालणार नाही आहे। तर साधं सिंपल बॅटर इथं मी बटाट्याचं तयार केलेलं आहे। तर आपण ना जे बटाटे आहेत ते मसाल्यासोबत छान मॅशरने मॅश करून घेणार आहोत। तर हलकं मॅशरने मॅश झाल्यानंतर आपल्याला इथं हाताने मॅश करून घ्यायचं आहे। तर बॅटर हाताने मॅश करायच्या अगोदर आपण इथं 2 चमचे ऑइल घालून घेणार आहोत आणि ऑइल घातल्यानंतर आता मस्त छान असं हाताने हे बॅटर मिक्स करून घेणार आहोत। तर जितकं छान असं मिक्स बॅटर होईल ना तितके छान पराठे होतात। म्हणजे बटाटा जो आहे ना तो छान मॅश झाला ना तर पराठ्याच्या वरती निघत नाही। तर छान असं पीठ मळल्यासारखं आपण इथं छान बटाट्याचं बॅटर तयार करून घेऊया। तर इथं आता मी बटाट्याचं बॅटर तयार करून घेतलेलं आहे। तर आता मी घेत आहे पराठे लाटण्यासाठी। थोडासा आपल्याला उंडा घ्यायचा आहे जे पीठ मळून ठेवलं होतं त्यातला, आणि आपल्याला नॉर्मल जशी आपण चपाती लाटतो का त्या पद्धतीने इथं अगोदर आपल्याला छोटीशी चपाती लाटून घ्यायची आहे। आता जी मी पराठे बनवले आहे ते चौकोनी पराठे बनवले आहेत। नॉर्मली जर तुम्हाला गोल पराठे बनवायचे असतील तर जसं आपण पुरण भरतो पोळ्यात त्याच पद्धतीने तुम्ही उंडा करून त्यात बटाटा भरा आणि पराठा लाटून घ्या।
तर चौकोनी पराठा बनवत आहे, तर त्यासाठी आपण इथं पराठ्याच्या वरी चपातीच्या वरी थोडंसं बटाट्याचं बॅटर लावून घेणार आहोत आणि सोबत तुम्ही पाहू शकता साईडने आपल्याला अगोदर दोन्ही साईडने दुमतायची, नंतर उरलेल्या दोन्ही साईडने दुमतून घ्यायची आणि पॉकेट तयार करून घ्यायचं आहे। तर या पराठ्याला बऱ्याच जाग्यावर पॉकेट पराठा देखील म्हटलं जातं। तर आता आपण शेम पॉकेटाच्या आकाराचा चौरस इथं हा पराठा लाटून घेऊयात। तर तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही डायरेक्ट नॉर्मली आपण जसे बटाट्याचे पराठे करतो त्या पद्धतीने केले तरी चालतील। लहान मोठा जाड पातळ तुम्हाला कसा पराठा पाहिजे तुम्ही तुमच्या हिशोबाने इथं लाटून घ्या। तर इथं माझा पराठा लाटून झालेला आहे। तर आता आपण पराठा घेऊया तव्यावर भाजण्यासाठी। तर गॅस मध्यम ठेवायचा आहे आणि मध्यम गॅसवर आपल्याला हे पराठे भाजून घ्यायचे आहेत। एकदम मस्त आणि टेस्टी असे पराठे इथं बनून तयार होतात। तर नक्की तुम्ही भी एक वेळेस या पद्धतीचे पराठे ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर करायला विसरू नका। पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपी सोबत, तोपर्यंत बाय बाय।